आज मंगळवार आहे त्यामुळे एक एक करून सिनियर जॅम्स इकडे येऊन परफॉर्म करतायत आणि आपल्या समोर आता येते. टाळ्यांनी स्वागत करूया श्रद्धा जोशी. जरा थांबना माझिया मना, जरा थांबना माझिया मना, जरा थांबना पाऊली तुझ्या माझिया खुणा, पाऊली तुझ्या माझिया खुणा, तुझे धावणे मला वेदना माझिया मना, जरा थांबना माझिया मना, जरा थांबना. माझिया मना जरा बोलना, माझिया मना जरा बोलना, ओळखू कसे मी हे तुझे ऋतू, ओळखू कसे मी हे तुझे ऋतू, एकटीन मी सोबतीस तू, एकटीन मी सोबतीस तू, ओळखू कशा मी तुझ्या भावना माझिया मना, जरा थांबना माझिया मना. छान झालं श्रद्धा. आपण आधी परीक्षकांशी बोलूया नंतर गप्पा मारूया. आपण मान्यवरांपासून सुरुवात करूया. हो, खूप छान झालं. थँक्यू. थोडंसं मला वाटतं बैरागी मग त्यात शुद्ध ठेवत लागतो, सगळा बॅलन्स खूप आणि तो घाळवारपणा मनाचा सुद्धा छान होता. थँक्यू. मला आता असं वाटलं थोडं तुझं सुराकडे थोडं दुर्लक्ष झालं बाळा. अजून पकड पाहिजे होती सुरावर. हां, जेव्हा गाणं सुरुवातच होते ना तेव्हा तो जो नोट असा लागायला पाहिजे होता ना, तो काळजाला चर्र करून जातो, तसा अपेक्षित होता. जसा तो तो उडतं गाणं गायलेलं असं त्याच्यात म्हणजे असा तुझा नोट लागलेला मला आठवतोय अजून. तो आज मला दिसला नाही. आणि सगळ्या हरकती आणि हे सगळ्या अजून साफ पाहिजे. हां, कारण हे गाणं खूप शिकण्यासारखं आहे. या गाण्यातनं जितक्यांदा ऐकशील, जितक्यांदा रट्टे मारू तेवढं कमी आहे. तर अजून करायला पाहिजे. हां, ऑल द बेस्ट. सूर पाहिजे, ह्या गाण्याला सूरच पाहिजे. कशी येते दुसरी ओळ, कशी येते आणि तो पाऊली तुझ्या माझिया खुणा, पाऊली तुझ्या माझिया खुणा, तुझे धावणे मला वेदना. हा जो वेदनेचा आहे ना, तो त्यांनी एक्सप्रेशन म्हणून पण लावलेला सूर आहे तो वेदनेचा. तर तो लागलाच पाहिजे, त्याला पर्यायच नाही. म्हणजे कुठल्याच गाण्यात तसा सुराला पर्याय कुठेच नसतो. हां, जरा रियाज अजून घासायला पाहिजे थोडं. दोन म मिळालेले आहेत श्रद्धा. पुढच्या वेळेला मस्त तयारी आणखीन पाहिजे. ऑल द बेस्ट. यानंतर आपल्या समोर येते ऐश्वर्या सहस्रबुद्धे. दिवसा मागुनी दिवस चालले, ऋतू मागुनी ऋतू, जीव लगा कधी रे येशील तू, जीव लगा कधी रे येशील तू, जीव लगा कधी रे
खूप छान झालं. म्हणजे तुम्ही खरंच मला नेहमी आपले परीक्षक म्हणतात, आज मलाही म्हणावं असं वाटतंय की अशी मोठी मोठी गाणी सगळी तुम्ही छोटे छोटे जे गाता ते बघून खरंच खूप असं म्हणजे कान तुम्ही आता अशा वयात आहात की जर असा डोळे मिटून जर असं नुसतं कानाने ऐकत बसला तर असं वाटत नाही की एवढे लहान वयाची मुलं गात असतील आणि सडनली डोळे उघडल्यावर हे काय झालं असं होतं एकदम. मग किती गोड गाताय तुम्ही सगळे खरंच. आपण कुणापासून सुरुवात करूया? अवधूत दादा. थँक्यू माझं नाव सांगितल्याबद्दल पहिल्यांदा, आणि दुसऱ्यांदा थँक्यू अशासाठी की तू एक गाणं निवडलंस. राताराला प्रश्न तू कशी गायलीस, तर तुझी सुरुवात आणि तुझा शेवट इथे तुझा सूर खूप ढासळला. मध्ये तू बऱ्याच प्रमाणात खूप छान गायलीस, काही मधल्या ज्या हरकती वगैरे होत्या त्या छान घेतल्यास, पण सुरुवात आणि शेवट ही मात्र घसरलं तुझं. तर सुरुवात घसरू शकते कारण आपण गाणं उचलायला, सूर कानात यायला, आपण पकडायला कदाचित वेळ जाऊ शकतो, पण आलेलं एकदा हातात आलेलं गाणं सुटू कसं शकतं? ते सोडायचं नाही. तर असं करू नको, जरा सतर्क राहा, सतर्क. आणि तुमच्या लोकांचं काय चाललंय म्हणजे असं पुढचा ज्या वेळेला चांगला गातो त्यावेळेला आपण अजून चांगलं गावं असं वाटतं का पुढच्याचं वाईट झालं की आता माझं चांगलं वाटेल ह्याच्यामुळे. तर तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की तुम्ही कायम असं प्रार्थना करा की आपल्या पुढच्याचं गाणं खूप छान व्हायला पाहिजे. अशासाठी नव्हे की त्याला जास्त बाकी काही गोष्टी स्पर्धा कोण नाही म्हणत आहे, पण आधीचं गाणं सुरेल झालं ना की गाण्याचा मूड येतो. तुमच्यापासून गाणाऱ्यापासून ऐकणाऱ्यांपर्यंत सगळ्यांना असा मूड येतो, ही छान गाली, आता पुढची बघू कशी. आणि आधीच जर का चांगली नाही ना गाली, ठीक आहे आता बघूया पुढची, तर पुढची चांगली घ्यायला वाटतं, असा मूड असतो. त्यामुळे आपल्या आधीचं गाणं चांगलं झालं पाहिजे असं तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. ठीक आहे, व्हेरी गुड, खूप छान गायलीस. थँक्यू. आणि थोडं स्वराला पक्क असायला हवं होतं, पण त्यातली एक त्याच्यात यमन कल्याणचा ऋतू आहे आणि दुसरा केदारचा आहे, तर तो ऋतू तू अगदी तुझे स्वाभाविकपणे बदलले, तर अभिनंदन तुझं. थँक्यू. मला या दोघांनी जे सांगितलं ते कळलं असेल, आणि आता तुम्ही मुलं इतकी तयार झालेली आहात नक्कीच की चुकलं तर कळतच ना, आई गेलं 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 गेलं, हो ना. पण छान गायलीस तू. मला तुझा ह्या गाण्याबद्दलचा जो अप्रोच होता, तू कॉन्फिडंट होतीस इनफ, पण ते चुकून चुकलीस तू. तुला येत होतं पण तरी चुकून चुकलीस. बट कीप इट अप. तुझा उत्साह आणि तुला बघून मला एक मात्र असं वाटतं की चुकून ही ज्युनियरमधनं सिनियरमध्ये आल्यासारखी वाटते. खूप गोड दिसतेस तू. ऑल द बेस्ट. दोन पॉइंट मिळाले आहेत. ऑल द बेस्ट पुढच्या गाण्यासाठी. सतीशीलजी, मला एकच गोष्ट विचारायची आहे. जसं मी मगाशी म्हटलं की डोळे मिटले तर कळत नाही खरंच की लहान मुलं गात आहेत, तर आता इथून पुढे जो त्यांचा प्रवास आहे तर तो त्यामध्ये नेमकी कोणती गोष्ट पालकांनी डेफिनेटली जपावी किंवा पालकांनी डेफिनेटली करावी यांच्यासाठी? मला असं वाटतं की ते अशा एका आयुष्याच्या वयाच्या टप्प्यावर आहेत की इथून पुढे आवाज फुटतो, आणि तो नुसताच मुलांचा फुटतो असंही नाही, मुलींचा आवाज सुद्धा थोडासा त्याच्यात बदल होतो. आणि पूर्वी म्हणजे मी जेव्हा उस्ताद लोकांच्याकडून, पंडितजी लोकांच्याकडून ऐकलं आहे की तेव्हा एवढी संपर्क माध्यमं नव्हती. आज कुठूनही कुठेही, आता झी मराठी अगदी अमेरिकेत सुद्धा बघत असतील, आसाममध्ये बघत असतील, सगळीकडे बघत असतील, सर्व प्रकारचे आवाज त्यामुळे कानावर पडतात. आणि मला वाटतं गाणं, आपण जी गाणी म्हणतो, हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोगच असतो. कानावर जे पडतं ना तसे आपल्या वोकल कॉर्डचे काम करायला लागतात. या कोवळ्या वयात आपण बघतोच आहोत ते. तर यांनी खूप विविधता असलेली गाणी, वैविध्यपूर्ण गाणी म्हटली, जे पूर्वीच्या काळी शक्य नव्हतं. एका घराण्यात शिकलेला माणूस एकाच प्रकारे आवाज लावायचा. पायल भाजे जाग मोरी साजन नदिया और धोरनिया हा जटनिया हा झन 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 वा, असे आग्रेवाल्यांचे सगळ्यांचे आवाज असेच असायचे. असे किरणेवाले गायचे. पण आता तुम्हाला तुमच्या सुदैवाने विविध देशातले आवाज तुम्ही ऐकू शकता. आणि आवाज फुटण्यामध्ये खरी जी त्यातली कसोटी आहे ना, ती सगळे जे तुल्यबल महान तुम्हाला आवडणारे गायक आहेत त्यांना जरा दूर करून त्यांचे गुण घ्यावेत, पण आपला आवाज शोधावा. क्या बात आहे. असं माझं म्हणणं आहे. शिवालयात, गाभाऱ्यात घंटानाद व्हावा,
शंभो असा तुझा खणखणीत आवाज आला, शंखासारखा एक अनुकूल असा त्या मूडला, सकाळच्या पवित्र वातावरणाला असा आवाज आहे.